श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण चाललो होतो बिदरीकडे. बिदरीकडे एक मीटिंग होती, त्यासाठी आपल्याला लवकरच जायचं होतं आणि त्यात आपण चालवलो बाईकवर. त्यामुळं आपल्याला उन्हाचं सगळं नियोजन करूनच जायचं होतं. कागलमध्ये आल्यानंतर इथून आत गेलात ना, राईट लेफ्ट परत राईट मारलात की हा निढोरे रोड येतो. निढोरे रोडनं गेलं की सर आपलं नियोजनच लागते. बरोबर बाळूमामाच्या तिथेच आपण जातोय. आज बाळूमामासाठी भरपूर गाड्या ते यायचं ते हे चाललेलं पायदिंडी सोहळा वगैरे भरपूर चालू होता. बाळूमामांच्या स्टॅच्यूला इथं नमस्कार केला आणि पुढे गेलो. आज इकडे ह्या भागात आलो म्हटल्यावर दर्शन नाही घ्यायचं असं कधी होणार पण नाही. आणि बाळूमामांना आपण पहिल्यापासून मानतोय त्यामुळे पहिल्यांदा दर्शन घेतलं. मस्तपैकी दर्शन झालं. गर्दी संप्रमाणातच होती. कायमच गर्दी असते त्यामुळे काही विषयच नव्हता. आणि दुसरी गोष्ट ऊन इतकं लागत होतं की त्याला लिमिटच नाही. ऊन तळपतच होतं. त्यामुळं म्हटलं बाबा बाळूमामा लक्ष ठेव म्हटलं माझ्यावर. नवीन जोडपी पण आलेली ती लक्ष मामांचं दर्शन वगैरे घेतलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. बेदरी कारखान्याच्या तिथे एक मीटिंग होती ती आटपली आणि म्हटलं आता परतीचा प्रवास चालू करावा, कारण लय वेळ झाला होता. कोल्हापूर जवळ येत होतं, कोल्हापूर कॉलिंग चालू होतं. कोल्हापूरमध्ये जाऊन एक ठिकाणी अजून आपल्याला काम होतं थोडंसं, ते काम करायचं होतं म्हणून आपण लवकर म्हटलं आवरून गेलेलं बरं. कोल्हापूरमधलं काम झालं ना, आपण आता निघालो होतो घराकडे. घराकडे जायला 6 वाजलेले. वातावरण असं झालेलं थंड, थोडंसं थंड, थोडंसं उष्म, त्यामुळं मस्त वाटत होतं. त्यात हे लोकेशन जर बघायला गेलं तर एक नंबर, डोळ्यांना न सांगता येणार, तोंडानं न सांगता येणार असं लोकेशन झालेलं. त्यामुळं खूप भारी वाटत होतं. दिवसभराचा प्रवास आणि दिवसभराचा थकवा ह्या निसर्गाच्या सानिध्यात पूर्णपणे असा निघून गेल्यागत वाटतं. असं छान असं वातावरण झालेलं. त्यात माझा भाग म्हटला की पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी. वसंत ऋतू चालू झालेला, झाडांच्या पानांची पडझड वगैरे झालेली आणि त्यातून नवीन पालवी फुटलेली. त्यामुळं खूप आनंद वाटत होता.